स्वराली बिडवे, तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजनांच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर महापुरुषांचे फोटो नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। अकोल्यात संतप्त कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत हे फ्लेक्स फाडून टाकण्यात आले। नेमकं काय घडलंय पाहूयात। शासकीय योजनांच्या प्रचारासाठी सामाजिक न्याय विभागाकडून फ्लेक्स लावण्यात आले होते, मात्र या फ्लेक्सवर राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर आणि माता रमाई आंबेडकर यांचे फोटो नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीने आक्षेप घेत अकोल्यातील जुन्या व नव्या बस स्टॉप परिसरातील बॅनर फाडून टाकण्यात आले। विभागाच्या वतीने महाराष्ट्रभर वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भातला प्रचार प्रसार करण्यासाठी अत्यंत नालायक पद्धतीचं कॅम्पेन जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने सुरू केलं। त्यांनी मोठ्या प्रमाणावरचा पैसा इथे खर्च करत असताना इथे मोदी आणि फडणवीसांचा प्रचार झाला पाहिजे, भाजपच्या नेत्यांचा प्रचार झाला पाहिजे म्हणून ही योजना राबवायला घेतलेली आहे। इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा कुठेही या बॅनरवरती त्यांनी टाकण्याचं सौजन्य दाखवलं नाही। शाहू महाराजांचा फोटो नाही, अहिल्यादेवींचा नाही, रमाईंचा नाही, महापुरुषांचे फोटो हे वगळून जर इथे भाजपवाले अशा पद्धतीने दादागिरी करणार असतील तर सामाजिक न्याय विभागाला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही हे पोस्टर काढलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्रातले सगळे पोस्टर जर परत घेतले नाही तर युवा आघाडीचे कार्यकर्ते महाराष्ट्रातले सगळे पोस्टर काढून संबंधितांवरती गुन्हे दाखल करणार आहेत आणि ते 2 दिवसात झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। अन्यथा मग आमच्या स्टाईलनी पुढचं आंदोलन आम्ही करू। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।